हॅलो एव्हरीवन. तर आपण जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन चालू करणार आहोत. तर शीट मेटल पार्ट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं स्टार्ट मेन्यूला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये मग परत मेकॅनिकल डिझाईनमध्ये यायचं. ह्याच्यामध्ये इथं जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन म्हणून असेल त्याला क्लिक करायचं. तर न्यू पार्ट विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये एंटर द पार्ट नेम म्हणून असेल, इथं तुम्ही पार्टचं नाव देऊ शकता. ओके. तर हे आपलं जनरेटिव्ह शीट मेटल डिझाईन वर्कबेंच. सगळ्यात पहिल्यांदा इथं शीट मेटल पॅरामीटर म्हणून येतं, हे त्याला क्लिक करा. शीट मेटल पॅरामीटर्समध्ये इथं दोन पॅरामीटर्स थिकनेस आणि ब्लेंड रेडियस हे आपल्याला द्यावे लागतात. ब्लेंड रेडियस म्हणजे जेव्हा आपण शीट मेटलला बेंड करतो तेव्हा तिथं किती रेडियस त्यांनी डिफॉल्ट घ्यायला पाहिजे. तर बाय स्टँडर्ड मॅक्सिमम 2 व्हॅल्यू आपण थिकनेससाठी आणि 4 रेडियससाठी देत असतो. तुम्ही वेगळी देऊ शकता. एकदा ह्याच्यावरती डबल क्लिक करून इथं व्हॅल्यू आपण दिली आहे, ओकेला क्लिक केलं की मग हे पॅरामीटर म्हणून सेट होतं. मग नंतर आपण बाकीचे टूल्स वापरू शकतो. तोपर्यंत इथं बाकीचे सगळे टूल्स हे डिॲक्टिवेटेड असतात. बेंड एक्स्ट्रीमिटीज जेव्हा आपण बेंड करतो तेव्हा त्याला कॉर्नरला कसं अप्लाय करायचं ते आपण इथून स्पेसिफाय करतो. फॉर एक्झाम्पल हे जर तुम्ही बघितलं तर बेंडला इथं तरी स्क्वेअर रिलीफ सोडतोय. रिलीफ म्हणजे तो कट सोडतोय. तर इथं असे बाकीचे सगळे जे लिस्ट आहे ते आपण नंतर डिटेलमध्ये बघू. बेंड अलाउन्स के फॅक्टर. जेव्हा आपण शीट मेटलला बेंड करतो तेव्हा त्याचा न्यूट्रल एलिमेंट 2 प्लेनच्या मध्ये कुठं यायला पाहिजे ते हा के फॅक्टर डिसाईड करतो. जर तुम्हाला ह्याला चेंज करायचं असेल तर तो फॉर्म्युलामधूनच आपल्याला करता येईल. ह्या एफेक्ट्सला क्लिक केल्यानंतर फॉर्म्युला एडिटर ओपन होईल. इथून तुम्ही त्याचा फॉर्म्युलामध्ये चेंजेस करू शकता. ठीक आहे. तर आता आपण शीट मेटल पॅरामीटर्स दिलेत, ते इथं शीट मेटल पॅरामीटर म्हणून ॲड झालेत. मग सगळ्यात पहिल्यांदा हे येतं आपलं वॉल्स म्हणून टूलबार. वॉल्समध्ये पॅरामीटर सेट केल्यानंतर इथं तुम्ही बेसिक वॉल म्हणजे आपलं जे नॉर्मल शीट असतं ते आपण ड्रॉ करू शकतो. ह्याला क्लिक करा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रोफाईल विचारतं.